सकाळी 3 वाजता उठले कारण मला नागपूरची फ्लाईट पकडायची होती. छान आवरलं आणि निघाले एअरपोर्टला जायला. आज वर्ध्यामध्ये लोकमत सखीचा इव्हेंट होता त्यासाठी. थोडी घाबरतच एअरपोर्टला गेले कारण मला सध्या फ्लाईट पकडायची खूपच भीती वाटतेय. पण मी एक्साइटेडही होते कारण मी नागपूरला पहिल्यांदा जात होते. पण येस, मी सुखरूप पोहोचलीये नागपूरला आणि त्यानंतर मी निघाले वर्ध्याला जायला. माझा आवडता प्राणी बघत बघत मी पोहोचले वर्ध्याला. छान रेडी झाले. माझ्या या लुकचं स्टायलिंग केलंय माझ्या मैत्रिणीने वर्षाने. साडी पण तिचीच आहे आणि ज्वेलरी पण तिचीच. या लुकसाठी मी एकदम छान हलका मेकअप केला. बट येस, मी ब्लश थोडंसं जास्त लावलंय. केस एकदम नॅचरल ठेवलेत. वर्ध्याचे लोक खूप गोड आहेत. या सगळ्या बायकांची एनर्जी बघून मलाही डान्स करावासा वाटत होता. वर्ध्याच्या या सख्यांनी घरातली आणि बाहेरची सगळी कामं व्यवस्थित सांभाळून आणि खूप मेहनत घेऊन हा इव्हेंट खूप मस्त केला होता. मला खूप मजा आली. आणि मग सेम डे मी निघाले नागपूरला जायला. ट्रॅफिकमुळे उशीर झाला होता आणि मला खूप भूक लागली होती. पण माझ्या मित्राने ऑलरेडी माझ्यासाठी जेवण ऑर्डर करून ठेवलं होतं. एका छोट्याशा छान कॅफेमध्ये मी ऑरेंज मोका पहिल्यांदा ट्राय केलं. आम्ही खूप महिन्यांनी भेटत होतो आणि आमच्याकडे फक्त 2 तासांचाच वेळ होता कारण मला लगेच मुंबईची फ्लाईट पकडायची होती. बाय द वे, हा माझा मित्र सुमंत. तुम्ही याला अनिश या नावाने ओळखत असाल. या 2 तासांमध्ये त्याने मला नागपूरची फेमस पाणीपुरी, ऑरेंज बर्फी वगैरे वगैरे सगळं खाऊ घातलं. नागपूर खूप भारी आहे यार. नुसतं टाइमपास करायला एकदा यायला पाहिजे. बरं, मला बॅगसाठी खूप इन्क्वायरी झाल्यात. ही बॅग मी नागपूर एअरपोर्टवर एका स्टोअरमधनं घेतली आहे. तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल आणि अजून व्लॉग्स बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, बाय.